आज आपण पाहणार आहोत गणेश चतुर्थी स्पेशल अशी कुर्मापुरी। त्यासाठी इथं परातीमध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ मी ॲड करून घेतलेले आहेत। या मिश्रणात आपण लहान अर्धी वाटी रवा मिक्स करून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ मिक्स करून घेणार आहोत। त्याचसोबत 1 पळी इतपत तेल आपण या मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायचे आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे हाताच्या सहाय्याने आपण एकत्रित करून घ्यायचे आहे। हे तेल आपण सर्व मिश्रणाला चोळून घ्यायचे आहे व्यवस्थित असे आणि थोडा थोडा पाण्याचा वापर करून या पिठाचा घटसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। गोळा बनवत असताना हा अगदी सैल बनवायचा नाही, घट्टसर असाच बनवायचा आहे, कारण आपल्या ज्या पुऱ्या बनवणार आहोत त्या तेल खेचणार नाहीत अति प्रमाणात। त्यासाठी पिठाचा गोळा इथे आपण घट्टच बनवून घेतलेला आहे। सोबतच आपण 5 ते 6 मीडियम साइजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। बटाटे कट करून घ्यायचे आहेत असे मी इथं दाखवल्याप्रमाणे। त्याचसोबत मीडियम साइजचे 2 कांदे आपण इथे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि या मिश्रणामध्ये आले लसूण पेस्ट सुद्धा ॲड करून घेतलेली आहे। म्हणजे अशा पद्धतीने मी कटरच्या सहाय्याने कट करून घेतलेले आहेत। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आले लसूण पेस्ट वेगळी बनवू शकता किंवा या मिश्रणात ॲड करू शकता। इथे आपला कांद्याचे आले लसूण पेस्टचे सर्व मिश्रण तयार झालेले आहेत। सोबत आता 1 टोमॅटो मी या मिश्रणामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि या टोमॅटोचे सुद्धा आपण छान असे कटरच्या सहाय्याने बारीक काप करून घेणार आहोत। सोबतच कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल ॲड करून घ्यायचे आहे। तेलामध्ये 1 चमचा मोहरी ॲड करून घ्यायची आहे। त्याचसोबत 1 चमचा जिरे ॲड करून घ्यायचे आहेत आणि जे आपले कांद्याचे आले लसूण पेस्टचे जे मिश्रण होते ते आपण या तेलावरती छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिट कांदा एकसारखा परतून घ्यायचा आहे। या मिश्रणामध्ये आपण आता चवीनुसार मीठ मिक्स करून घेणार आहोत। सोबतच कांदा छान परतल्यानंतर टोमॅटोची जी पेस्ट केलेली होती, पेस्ट म्हणजे आपण जे काप करून घेतलेले होते ते आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्ही इथं पाहतच असाल। सोबत काही कढीपत्त्याची पानं सुद्धा मी इथे ॲड करून घेतलेलीच आहेत। सर्व मिश्रण तेलावरती छान असे 5 ते 7 मिनिट गॅसच्या अगदी मीडियम टू स्लो फ्लेमवरती परतून घ्यायचे आहे। नंतर यात चवीनुसार लाल तिखट ॲड करून घेणार आहोत आपण। थोडीशी हिंग ॲड करून घ्यायची आहेत। सोबतच थोडीशी हळद आपण या मिश्रणात ॲड करून घेतलेली आहे आणि कलर येण्यासाठी मिरची पावडर इथे मी बेडगी मिरची पावडर ॲड करून घेतलेली आहे 1 चमचा। गरम मसाला आपण 1 चमचा ॲड करून घ्यायचा आहे। सर्व मिश्रण एकत्रित करून झाल्यानंतर आपण जे बटाट्याचे मिश्रण होते ते आपण या मिश्रणात ॲड करायचे आहे, म्हणजेच या मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि इथं गरम पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे। तुम्हाला जशी भाजी हवी आहे, दाटसर किंवा घट्ट अशी हवी असेल तर पाण्याचा वापर तुम्ही कमी करू शकता। भाजी जर जास्त हवी असेल तर तुम्ही पाण्याचा थोडासा जास्त वापर करू शकता पातळ भाजी बनवण्यासाठी। भाजी छान 5 मिनिट मीडियम गॅसवरती उकळून घ्यायची आहे। सोबतच याच्यामध्ये लास्टला गॅस बंद करून कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे। आता आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत। तुम्ही इथं पाहत असाल मी या पुऱ्या पिठावरती लाटलेल्या आहेत। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तेलावरती सुद्धा या पुऱ्या लाटू शकता। छोटासा गोळा बनवायचा आहे आणि या गोळ्याच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत मी छोट्या छोट्या। 1 साइजचे गोळे बनवून छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। कढईतले तेल तापल्यानंतर मीडियम फ्लेम असताना गॅसची आपण या पुऱ्या तळून घेणार आहोत। तुम्ही पाहत असाल अगदी टुम्म अशी फुगलेली आहे पुरी आपली। अशाच पद्धतीने इतर सर्व पुऱ्या मी तळून घेणार आहे, बनवून घेणार आहे। छान तांबूस रंग आल्यानंतर पुऱ्या पण तेलातून बाहेर काढून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने सर्व पुऱ्या माझ्या तळून घेत आहे मी। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, त्याचसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। अशा छान तांबूस रंगाच्या
टम्म फुगलेल्या पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि खायला तयार आहे। साधी सिंपल छोटीशी अशी ही डिश आपली नक्की ट्राय करून पहा।